4972। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे 1 आणि 2 एकत्र घेतोय आपण उत्तर। औष्णिक विद्युत केंद्रातल्या राखेचं हा जो विषय आहे अध्यक्ष महाराज, हा भयानक आहे। नुसता एका आपल्या औष्णिक भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीचे औष्णिक केंद्र आहेत त्या ठिकाणी या राखेचा मोठ्या प्रमाणात परिणाम शेतीवर आणि मानवी जीवनावर होताना आपण पाहतोय। अध्यक्ष महाराज, अलीकडच्या काळामध्ये आपण राखेपासून विटा बनवायला निघालो, सिमेंटमध्ये वापरायला निघालो, पण तरी सुद्धा या राखेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे अनेक आपण पाहतोय की स्थानिकांनी अनेकदा शासनाला तक्रारी केल्यात, तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेला तक्रारी केल्यात, पण ज्या पद्धतीचं याच्यामध्ये जसं आपण रेती माफिया तयार झालेत तशासारखं आता राखेचे पण माफिया तयार झालेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना शेतीचं नुकसान आणि जीविताला हानी या पद्धतीची जी परिस्थिती आहे त्यासाठी तुम्ही जे उत्तरात सांगितलेलं आहे की आम्ही जो शेवटचा प्रश्न विचारलेला होता की असल्यास उक्त प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर विरुद्ध कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय। आपण सांगितलं की याला प्रश्नच उद्भवत नाही कारवाई करायचा। खरं तर हे सगळं रॅकेट आणि मानवी जीवनाला झालेला धोका आणि शेतीला झालेला धोका यावर सरकारने सविस्तर उत्तर द्यावं, हे माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, मुळात राखेची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भात 2016 साली आपण एक पॉलिसी तयार केली होती आणि या पॉलिसीमध्ये आपण असं म्हटलं होतं की 20% जी काही राख आहे ती लोकल लोकांना द्यायची, म्हणजे तिथल्या लोकल उद्योगाला द्यायची आणि 80% ही लिलावाद्वारे त्या ठिकाणी विकायची। अशा प्रकारचा आपण निर्णय केला होता। अनेक सिमेंट फॅक्टरीजला ती लागते, त्यामुळे त्यांनी ती घेतली। याच्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून 2 आपल्याला त्या ठिकाणी नोटिफिकेशन आले। पहिलं 2021 साली MOEFचं नोटिफिकेशन आलं आणि दुसरं मिनिस्ट्री ऑफ पॉवरने 2024 साली एक नोटिफिकेशन काढलं आणि या दोन्ही नोटिफिकेशन मध्ये त्यांनी 100% ऑक्शन अशा प्रकारचा, म्हणजे त्या ठिकाणी त्याचं मॉइश्चर हे करायचं आणि त्यानंतर 100% ऑक्शननी ती विकायची अशा प्रकारचा निर्णय केला। आता आपला जो काही आपली पॉलिसी आहे आणि केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स आहेत याच्यामध्ये एक महत्त्वाचा डिफरन्स आहे। यात दुसरा मुद्दा असा आहे की जसं आता भुसावळमध्ये प्रॉब्लेम आहे, भुसावळमध्ये जे 20% आपण लोकल उद्योगाला देत होतो ते देणं बंद झाल्यामुळे तिथल्या उद्योगावर देखील एक प्रॉब्लेम तयार झाला की इतके वर्ष आता आम्हाला 20% मिळत आहे आणि आता अचानक तुम्ही बंद करून टाकलं किंवा ते ऑक्शन मध्ये गेलं, त्यामुळे त्यांना त्याची प्राइस जी आहे ती जास्त त्यांना द्यावी लागते आहे। अशा प्रकारचे अनेक प्रश्न हे यातून निर्माण झाले। एकीकडे मागणी आहे खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा विषय आहे आणि दुसरीकडे नानाभाऊ असाही विषय आहे की समजा कोराडी आहे तर या ठिकाणी मागणीच नाही आहे। या ठिकाणी आता राऊत साहेब आपले मंत्री होते, या ठिकाणी उलट आपल्याला ट्रान्सपोर्टेशनला पैसे देण्याची वेळ आहे की बाबा तुम्ही घेऊन जा, आम्ही तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनला पैसे देतो। हा अशा प्रकारची अवस्था आहे। त्यामुळे एक आपण यात निर्णय घेतलेला आहे की एक समग्र पॉलिसी या संदर्भातली आपण तयार करू, ज्या पॉलिसीमध्ये ऑक्शनचा रूट असला तरी लोकल जे तिथले उद्योजक आहेत त्या लोकल उद्योजकांना काही ना काही त्याचा भाग कसा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण त्याच्यामध्ये करू आणि ज्या भागामध्ये राख उपलब्ध आहे आणि त्या राखेवर कुठलाही उद्योग नाही, त्याच्यावर प्रोसेस होत नाही, ती जमाच होते आहे, ॲश पॉन्डमध्ये जमा होते आहे, बणमध्ये जमा होते आहे, अशा प्रकारची जी, तर त्या ठिकाणी एकतर त्याच्यावर काही उद्योग उभे होऊ शकतील अशा प्रकारची एक पॉलिसी तयार करून त्या उद्योगांना सबसिडी देऊन त्या भागामध्ये तसे उद्योग तयार करून 100% ॲश जी आहे ही कशी आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल अशा प्रकारची एक पॉलिसी आम्ही पुढच्या 1 महिन्याच्या आत तयार करू।